स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। कोलकाता डॉक्टर महिला बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी कर्जत तालुक्यात घटनेचा निषेधार्थ विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत। तर कॅन्डल मार्च कालिफीत बांधून या घटनेचा निषेध नोंदवत मृत डॉक्टर महिलेला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेने पुन्हा एकदा देश हादरला असून देशभरातून संतापाची लाट उसळली आहे। रायगड जिल्ह्यात देखील या घटनेचे पडसाद उमटले असून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे। कर्जत तालुक्यात यावेळी भाजप या राजकीय पक्षाने श्री कपालेश्वर मंदिर ते बाबासाहेब आंबेडकर चौक असा कॅन्डल मार्च काढून पश्चिम बंगाल सरकारचा निषेध नोंदवला आहे। तर दुसरीकडे कर्जत आणि नेरळ शहरात कर्जत मेडिकल असोसिएशनच्या वतीने देखील एक दिवस वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवली होती आणि या घटनेचा निषेध म्हणून काळी वस्त्र तर हाताला काळी रिबीन बांधून शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। यावेळी नेरळ येथील मोर्चासाठी डॉक्टर फिजा आयुब तांबोळी यांनी पुढाकार घेतला होता। यामध्ये नेरळ आणि परिसरातील डॉक्टर, मेडिकल धारक, विविध राजकीय पक्ष व ग्रामस्थ, महिला, पुरुष एकत्र आले होते। मारुती मंदिर ते नेरळ रेल्वे स्थानक असा कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। त्या डॉक्टरांना फक्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आपण। 1-2 मिनिटं शांतता व्हा। नेरळमध्ये फक्त मेडिकल असोसिएशन नाही तर नेरळमध्ये सर्व नागरिक या निषेध मोर्चामध्ये, या मेणबत्ती रॅलीमध्ये सामील झालेले आहे। हा जो झालेला प्रकार आहे हा अतिशय निंदनीय आणि सर्वांना लाज आणणारा प्रकार आहे। हा प्रकार यासाठी नाही का अत्याचार एका डॉक्टरवर झालेला आहे, हा प्रकार यासाठी निंदनीय आहे की ही सर्व मनुष्य जातीला लाज आणणारी गोष्ट आहे। ज्या भारतामध्ये आज संविधान नांदत आहे आणि संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आपले हक्क आणि अधिकार मिळतात, त्याच भारतामध्ये जर एखाद्या डॉक्टर महिलेवर जर अशी वेळ असेल तर सगळ्यात काळा दिवस आपल्यासाठी जर कोणता असेल तर तो हा दिवस आहे। Shameful act has been occurred with one of our colleagues from RJ Kar Medical College. We all medicos and non-medicos have gathered here to show that we all strong stand with them, with her. I would request everyone to have 2 minutes of silence for her. Thank you. आहे म्हणून आज नेरळमध्ये या ठिकाणी सर्व डॉक्टर असोसिएशन डॉक्टर फिजा तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च नेरळमध्ये आयोजित केलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला महिलांना किंवा तरुणींना या ठिकाणी सुरक्षितता मिळावी यासाठी लवकरात लवकर कायदे मंडळ असो किंवा फास्ट्रॅक कोर्ट होऊन त्या नराधमांना शिक्षा व्हावी अशीच या ठिकाणी विनंती करतो। कर्जत मेडिकल असोसिएशन म्हणजे आमच्या डॉक्टरांची जी असोसिएशन तालुक्याची, त्यांच्यातर्फे आज पूर्ण दिवसभर वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आली होती। याचं कारण आता जे कोलकात्यामध्ये जे प्रकरण झालं ज्याच्यामध्ये आपल्या आमच्या डॉक्टर भगिनीच्यावरती रेप झाला, त्यांच्यावर मर्डर झाला, त्याचं व्यवस्थित पूर्णपणे तपास होऊन आणि जे दोषी आहेत त्यांना शिक्षा मिळावी यासाठी हा प्रोटेस्ट आहे। आणि या प्रोटेस्टसाठी आज कर्जतमध्ये सुद्धा आम्ही एक लॉंग मोर्चा काढला होता। त्याप्रमाणे इथे नेरळमध्ये अतिशय थोड्या वेळात डॉक्टर फिजा तांबोळी यांनी हे अतिशय चांगलं अरेंज केलं कॅन्डल मार्च, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि मला वाटतं अख्ख्या देशामध्ये डॉक्टरांबरोबर आपले सिव्हिलियन्स पण आज आमच्याबरोबर आहेत, जे सामान्य माणसं आमच्याबरोबर आज जोडली गेलेली आहेत, त्याबद्दल त्यांचेही मी धन्यवाद मानतो की असेच तुम्ही डॉक्टरांना सपोर्ट करा याच्या पुढेही। आणि आपण अशी आशा करूया की आपल्या त्या भगिनीला न्याय मिळेल। धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।